आज मला जायचं होतं भाजीपाला घ्यायसाठी आणि ते पण सावंगीच्या गुजरीमध्ये जायचं होतं. तर सावंगीच्या गुजरीमध्ये चांगलं मार्केट असते. पण जशी काय मी गाडी काढली तसा माझा मित्र आला आणि माझा मित्र म्हणते, पंकज म्हणते आज आपण म्हणते सावंगीच्या गुजरीत जाऊ नाही म्हणते, आज आपण जाऊ म्हणते सोनेला म्हणते. त्या ठिकाणी म्हणते गुजरी वगैरे चांगली भरते म्हणते आणि मच्छी वगैरे आणि भाजल्या मच्छ्या चांगल्या मिळतात म्हणते. आता भाजल्या मच्छ्या म्हटल्यावर आपल्याला लालच एकदम जास्त असते. त्याच्यामुळे मी निघालो आपली गाडी वगैरे धरून आणि मित्राला मागे बसवलो आणि निघलो सोनीच्या रोडकडे. तर सोनीच्या रोडकडे निघता निघता बघा दोन्ही साईडला एकदम धुवा धुवा मला दिसायला लागला. तर माझ्या मित्राला मी विचारलं की हा धुवा कुठून आला म्हणून. तर माझा मित्र म्हणते हा धुवा नाही आहे म्हणते, हे जी पराठणी आहे म्हणते ते जाळणे आता सध्या चालू आहे. म्हणजे जिकडे तिकडे आपल्या इकडे सध्या आता शेतीचा हंगाम सुरू होत आहे, त्याच्यामुळे सगळेजण परा वगैरे आणि आवत्या वगैरे टाकण्याच्या तयारीमध्ये आहेत. तर आम्ही इथून काही अंतरावर गेलो बघा, इकडे पराठण वगैरे जाळणी चालू आहेत. हे बघा आता आला आपल्या सोनीचा बोर्ड, तुम्हाला दिसत आहे का मित्रांनो? हा आहे सोनीचा बोर्ड. हे बघा सोनी लिहिलेलं आहे आणि इथूनच काही, आणि हा बघा हा आहे सोनीचा टावर, हा आहे मेन टावर. आता आम्ही एकदम सोनीच्या आतमध्ये घुसलो. आता सोनी गावाच्या आतमध्ये घुसल्याच्या नंतर बघा आम्हाला गौमाता आडवी गेली. आता आडवी गेल्याच्या नंतर आपण गौमातेला काही करू शकत नाही, तर गौमातेला ओव्हरटेक करून आम्ही एकदम आपल्या गुजरीकडे जायसाठी निघालो. आता गुजरीकडे जात असताना बघा हा आहे सोनीचा राईस मिल. याच ठिकाणी धान वगैरे पिसायसाठी लोक आणत असतात. आणि इकडे बघा आता हा ट्रॅक्टर सुद्धा आमच्या समोर व्हायला लागला. मग आम्ही का केलं, ट्रॅक्टरला ओव्हरटेक केली आणि आमच्याच टायमावर बघा शाळेला वगैरे सुट्टी झाली होती आणि इकडे शाळेचे विद्यार्थी वगैरे आम्हाला दिसत होते. तर माझा मित्र म्हणते आपण सोनीच्या आतमध्ये जाऊ नाही म्हणते, आपण बायपासने जाऊ म्हणते. पण मी म्हटलं आपण सोनीच्या आतमध्ये जाऊ. हा बघा हा आहे सोनीचा मेन चौक. या चौकातून मी डावीकडे गाडी वळवली आणि डावीकडे गाडी वळवून एकदम आपल्या गुजरीकडे गाडी न्यायला सुरुवात केली. आता गुजरीकडे जात असताना बघा आम्हाला पुन्हा एक चौक पडला. या चौकामध्ये एक मंदिर आहे आणि या मंदिरापासून अगदी काही अंतरावर सोनीची भाजीपाला गुजरी भरते. आता गुजरी भरते म्हटल्यावर मी म्हटलं भरपूर सारा काही याच्यामध्ये भाजीपाला वगैरे मिळत असेल बा, भरपूर सारे दुकान वगैरे असतील. पण या ठिकाणी बघा आम्ही आलो तर एकदम मला असं वाटलं की बेकार आपण या ठिकाणी आलो. तर या ठिकाणी 2-4 दुकान आहेत बघा. मी माझ्या मित्राला चिडलो. तर माझा मित्र म्हणते आता भाऊ म्हणते आपण आलो म्हणते ते एकदम थोडंसं मार्केटकडे जातो. हे बघा हे आहे मच्छी, पण या ठिकाणी सुद्धा मच्छी बरोबर काही होती नाही. आणि इकडे हा चिकनचा दुकान आणि त्याच्या साईडला बघा शेवट तुम्हाला दिसतंय मटनचं दुकान. तर माझा मित्र म्हणते आता आलो नसतं मी तुला काहीतरी चारतो म्हणते. तर आता चारतो म्हटल्यावर इकडे आलो ना आमलेटच्या दुकानामध्ये. तर आमलेटवाल्याला माझ्या मित्राने सांगितलं की 2 बायल भुंजी बनवून ठेव. आता बायल भुंजी बनवून ठेव म्हटलं तोपर्यंत मी काय करू, आता आलोच तर काहीतरी घ्यायला लागेल आपल्याला. तर मी काय केलं मग आपली मिरची वगैरे घेण्यासाठी सुरुवात केली. तर पहिलं मिरची घेतलो, त्याच्यानंतर मला गोबीसुद्धा आवडली, टमाटर वगैरे घेतले आणि महत्त्वाचं म्हणजे मला जे आवडतात ते आहेत फणसाच्या बिया. तर मी दादाला म्हटलं मला शिमला पण आवडते तर शिमला पण दे. दादानी बघा आपल्या हाताने एकदम ताजी भाजी आहे म्हणून एकदम शिमला मिरची ताजी आपल्या पॉलिथिनमध्ये टाकून दिलं. त्याच्यानंतर मी निवडलो फणसाच्या बिया. तर दादा म्हणते अशा निवडू नका म्हणते, एकदम टाका म्हणते बिनधास्तमध्ये, एकही काही म्हणजे सगळ्याच बिया म्हणते सर्व चांगल्या आहेत म्हणते, बिया एकदम स्वादिष्ट लागतात म्हणते. त्याच्यामुळे मी बिया वगैरे घेतलं. दादांनी पुन्हा एक थोडंसं आपल्याला बिया जास्त दिल्या. त्याच्यानंतर म्हटलं आता सांबार वगैरे नसेल तर दादाला म्हटलं सांबार वगैरे टाकून दे. त्याच्यानंतर फायनली आम्ही आलो आपल्या डिशकडे. तर आपली डिश तयार झालेली होती. हे बघा हे आहे आपली डिश. कमेंटमध्ये सांगा मित्रांनो कशी डिश वाटली तुम्हाला.